और वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुधी भोपळ्याची बर्फीची रेसिपी। तर दुधी भोपळा युजुअली घरामध्ये कोणी खात नाही, पण ही बर्फी की जास्त टेस्टी आणि कमाल लागते की कोणाला कळणार सुद्धा नाही की दुधी भोपळ्याची बर्फी आहे। आणि फार झटपट बनणारी अशी रेसिपी आहे आणि खूप जास्त टेस्टी लागते, लाईक मेल्ट इन माउथ अशी बर्फी बनवून रेडी होते। तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं ही दुधी भोपळ्याची बर्फी कशी बनवली जाते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर ही दुधी भोपळ्याची बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 2 भोपळे घेतलेत असे स्वच्छ धुवून। तर सगळ्यात आधी मी याला कट करतेय। आणि याला सोलून घ्यायचंय। तर इथं बघा मी व्यवस्थित ह्या भोपळ्यांना सोलून घेतला, त्याला किसून घेऊयात। तर व्यवस्थित मी याला छान किसून घेतेय। जास्त बारीकही नाही करायचं किंवा जास्त जाडही नाही, अशा मीडियम साईज ह्याने मी किसून घेते। कारण हे आपण जसं शिजवू ह्याला तर ते श्रिंक होणार आहे आणि परफेक्ट टेक्स्चर येईल मग बर्फीचं, त्यामुळे ह्याला असं छान किसून घेते अशा प्रकारे। इथे बघा व्यवस्थित माझा सगळा भोपळा छान असा किसून रेडी झाला आहे। आता या स्टेजला हवं तर ना आपण ह्यातलं असं पाणी पिळून काढू शकतो, पण मी नाही करणार ही स्टेप। असं तुम्ही काढू शकता, पण मी नाही करते, मी असंच ठेवते जेणेकरून ना जेव्हा आपण ह्याला स्क्वीज नाही करत, ह्यातलं पाणी नाही काढत एक्स्ट्राचं, तर बर्फी छान अशी सॉफ्ट होते आणि रसाळसुद्धा लागते थोडीशी। त्यामुळे जर तुम्हाला हवे तर तुम्ही काढू शकता पाणी आणि थोडंसं स्क्वीज करून ह्याचं पाणी काढून मग यूज करू शकता भोपळा, पण मी ॲज इट इज यूज करते आहे। तर ही भोपळ्याची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे, तर तुम्ही बघू शकता फार मोजकं साहित्य आहे। जसं की आपण बघितलं भोपळा आपण किसून घेतला आहे, 2 भोपळे घेतलेले मी मोठे, तुम्ही बघितलं। त्यासाठी मी इथे 1 मोठी वाटी दूध घेतलं आहे, 1 मोठी वाटी साखर घेतली आहे, तुम्ही साखर प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचसोबत एक हाफ वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे मी, ऑप्शनल आहे कोकोनट, पण छान फ्लेवर येतो त्यामुळे मी ॲड करते आहे। त्याचसोबत मी इथं कलर यूज करते आहे, फूड कलर, ग्रीन कलरचा, त्याने छान ग्रीन दिसते ही बर्फी। तुम्हाला हे अगदीच ऑप्शनल आहे, छान दिसावं म्हणून मी यूज करते आहे, तुम्ही स्किपही करू शकता। त्याचसोबत ड्रायफ्रुट्स घेतलेत मी बारीक कट करून आणि इलायची पावडर, याशिवाय तूपसुद्धा लागणार आहे। तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला भोपळ्याची बर्फी बनवण्यासाठी। सगळ्यात आधी मी कढईमध्ये ॲड करते 2 मोठे चमचे तूप। तूप छान मेल्ट झालं की मग मी आतमध्ये ॲड करणार आहे आपण किसून घेतलेला भोपळा। छान भोपळ्याला त्यामध्ये ॲड करते, याला छान परतवून घेते। गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे मी, कारण ना भोपळ्यामध्ये खूप मॉइश्चर असतं, पाणी असतं, तर त्यामुळे ह्याला परतायला थोडा वेळ लागतो। त्यामुळे मी हाय फ्लेमवरती ह्याला तुपामध्ये छान भाजून घेते। एक साधारणतः 7-8 मिनटं लागतील ह्याला छान भाजायला। तुम्ही बघू शकता काय सुंदर हिरवा रंग दिसतोय ह्याचा भोपळ्याचा। बघा इथे एक साधारणतः 4 मिनटं झालेत आणि खूप सुंदर सुवास येऊ लागलाय तुपांचा आणि भोपळ्याचा खमंग वास येतोय भाजल्यानंतर। आणि ह्यातलं मॉइश्चर काही प्रमाणात कमी झालं आहे, खूप नाही पण थोडंसं, आणि खूप सुंदर सुवास येतोय ॲक्च्युली। आणखी एक 4-5 मिनटं लागतील भोपळा छान तुपामध्ये भाजून घ्यायला। तर इथे बघा मस्त आपला हा दुधी भोपळा भाजला गेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती ह्याचा मॉइश्चर कमी झालं आहे आणि व्यवस्थित भाजला गेला आहे हा, आणि छान असा गोळा बनतोय, बाइंडिंग आली आहे ह्याला, असा गोळा बनला जातो ह्याचा। आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे 1 हाफ वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि ह्याला छान मिक्स करायचं आहे। छान ह्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला। डेसिकेटेड कोकोनटमुळे ना एक छान सुंदर फ्लेवर येतो या भोपळ्याच्या बर्फीला। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल ॲड करायचं नाही ॲड केलं काहीच हरकत नाही। आणि डेसिकेटेड कोकोनट नसेल तुमच्याकडे आणि तुम्हाला ॲड करायचं आहे तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही ॲड करू शकता। ओल्या नारळाची बर्फीसुद्धा, बर्फी किंवा वडीची रेसिपीसुद्धा मी अपलोड केली आपल्या चॅनलवरती, तुम्ही ती पाहिली नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा। फार सिम्पल, लाईक 4 इन्ग्रेडियंट रेसिपी आहे ती, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन करेन, नक्की चेकआउट करा। तर इथे बघा खोबऱ्याला, डेसिकेटेड कोकोनटला छान भाजलं आहे। आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे दूध। तर 1 मोठी वाटी दूध घेतलं आहे मी, तुम्हाला दूध नसेल ॲड करायचं तर मिल्क पावडर, खवा काहीही ॲड करू शकता तुम्ही,
आणि नाही ॲड केलं तरी चालतं, लाईक फक्त साखर ॲड करून सुद्धा ही वडी तुम्ही बनवू शकता बर्फी. पण ह्याने छान असा बाजारात जशी बर्फी मिळते ना तसा मिल्की क्रीमी फ्लेवर येतो भोपळ्याच्या वडीला, बर्फीला. दूध ॲड करून पुन्हा छान भाजायचं आहे, मिक्स करायचं ह्याला छान. सुरुवातीला तुम्ही बघू शकत होतात काय सुंदर हिरवा रंग दिसत होता, पण आता जसं जसं आपण भाजलं आहे भोपळ्याला तसा रंग ह्याचा चेंज झाला आहे. इथे बघा पुन्हा एकदा आपलं हे मिक्सचर आहे भोपळ्याचं ड्राय झालं आहे आणि छान ह्याचा पुन्हा असा गोळा बनू लागला आहे व्यवस्थित. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे साखर. एक मोठी वाटी घेतली आहे मी साखर आणि छान साखरेला सुद्धा ह्याच्यासोबत मिक्स करूया. थोडं पाणी रिलीज करेल आता हे. पुन्हा एक आणखी 7-8 मिनटं लागतील. बर्फी वड्या हे बनवण्यासाठी ना कंटिन्युअस आपल्याला ह्याला हलवत राहावं लागतं, स्टर करत राहावं लागतं, कारण लगेच चिटकू शकते आणि हे पदार्थ बनवताना थोडी मेहनत लागतेच. पण घरात हेल्दी मिळतं आहे आपल्याला इतकं छान टेस्टी आणि हेल्दी, तर थोडी मेहनत घ्यायला काहीच हरकत नाही. बघा जसं मी सांगितलं साखर ॲड केल्यानंतर हे छान लिक्विडी झालं आहे पुन्हा. आता आणखी एक 7-8 मिनटं अजून ह्याला परतत राहायचं. इथे बघा व्यवस्थित साखर मर्ज झाली आहे आणि आता व्यवस्थित हा गोळा बनवून रेडी होतो आहे आपला बर्फीचा. बघा काय मस्त असा गोळा रेडी होतो आहे, म्हणजे आता ही बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे. आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये ॲड करणार आहे इलायची पावडर. इलायची पावडर सगळ्यात शेवटी ॲड करायची, जेणेकरून त्याचा फ्लेवर सुगंध खूप काळ टिकून राहतो, खूप टाईमसाठी टिकून राहतो. इलायची पावडर ॲड करून पुन्हा छान मिक्स करायचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी ॲड करणार आहे फूड कलर आणि छान ह्याला मिक्स करते. बघा काय सुंदर रंग आला आहे आता ह्या बर्फीच्या बॅटरला, काय सुंदर दिसतंय हे. आता बर्फी सेट करूया. बघा काय सुंदर दिसतंय. सगळ्यात आधी मी तूप लावून घेते या डिशला, जेणेकरून वडी छान इझिली डिमोल्ड व्हावी त्यासाठी. आणि तूप ग्रीस करून घेतल्यानंतर, तूप लावून घेतल्यानंतर गरम गरम बॅटर छान बाइंडिंग आणि हे आलं तुम्ही बघू शकता किती छान बाइंडिंग. खूप सुंदर सुवास येतोय या बर्फीचा. मी आधी तर ट्राय नव्हती केली, पण सुंदर सुवास येतोय ह्या वडीचा, बर्फीचा. आय एम शुअर इट्स गोइंग टू टेस्ट सो गुड. आणि आता सगळ्यात शेवटी मी ह्याला छान गार्निश करते ड्रायफ्रुट्सने. तर मी ते काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेत. तुम्ही रोज पेटल्स घेऊ शकता, तुमच्या चॉईसेसचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आणि जस्ट ह्याला मी असं थोडंसं प्रेस करते, जेणेकरून ड्रायफ्रुट्स आतपर्यंत सेट व्हावेत जेव्हा वडी सेट होईल त्यासोबत. आता मी ह्याला सेट करण्यासाठी 1-2 तासभर ठेवते आणि मग 2 तास नंतर 1-2 तासांनंतर ह्याला चेक करूया. तर इथे बघा साधारणतः 2-3 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेलं ह्याला सेट होण्यासाठी. आता कट करूयात. तर ह्याला कट केलंय, आता चेक करूयात. बघा किती इझिली बर्फी बनवून रेडी झाली आहे. परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट रंग आणि किती सुंदर दिसते. परफेक्ट शेप, परफेक्ट आकार आला आणि बघू शकता काय मस्त दिसते आणि शायनी झाली आहे ही वडी. ही बर्फी आपण फक्त 2 चमचेच तूप टाकलेलं तर किती छान शाईन आलंय बघू शकता तुम्ही. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या भोपळ्याच्या बर्फी बनवून झाल्यात रेडी. बघितलं तुम्ही किती झटपट आणि सोपी रेसिपी होती ही, आणि जितकी सोपी आहे बनवायला तितकीच जास्त टेस्टीही लागते. तर नक्की ट्राय करून बघा ही धोती भोपळ्याची रेसिपी. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि भेटत पुन्हा अशा एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.